भावानो, एका महत्त्वाच्या टॉपिकवरती तुमच्यासोबत बोलायचं आहे. 50,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट स्पेशल आपण एक गिव्ह अवे करतोय. त्याच्यासोबतच मी एक चॅलेंज करतोय. 50,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले तर सिरियसलीच महत्त्वाचं आहे. स्वॅपी भावनो, हे बघा माझ्याजवळ काय आहे. हे बघा कसा आहे विषय. गुळगुळीत एकदम विषय गुळगुळीत आहे. ठॉस विषय ठॉस करायसाठी हे मी खास याच्यासाठी ठेवले, म्हणजे हॉकी खेळायसाठी ठेवले. मी कधी कधी हॉकी खेळत असतो आणि त्याच्यासाठी हे ठेवले. आता आज माझी मॅच नाही, याला इथे पाठीमागं ठेवून देतो. इधर पिक्चर असतो. कसं आहे, हॉकी खेळायला मला जास्त आवडतं ना, मग कधी कधी खेळत असतो, त्याच्यामुळे ते ठेवले. लागलं कधी तर त्याचा तेवढाच हॉकी खेळण्यापुरता यूज होतो, बाकी त्याचा काही यूज होत नाही असं जास्त. तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या परत एकदा नवीन व्लॉगमध्ये. आणि आत्ता मी चाललोय कॅफेकडे, जरासं बोलायचं आहे तुमच्यासोबत. आणि ते थंबनेल आणि टायटल जे तुम्ही बघितले, हेडफोन गिफ्ट वगैरे, तर हेडफोन गिव्ह अवे होणार आहे. त्याच्याबद्दलच्या डिटेल्स आहेत ते पुढे व्लॉगमध्ये सांगेन मी. आत्ता या व्लॉगला लाईक करा, ते इम्पॉर्टंट आहे जास्त. आणि पुढे एन्जॉय करा, व्लॉग एन्जॉयफुल असणार आहे, मजा येईल. चला बघूया, सगळ्या डिटेल्स सांगणार आहे. जरासं आत्ता इथून निघतो कारण गरम लागायला लागले, मला खूप जास्त गरम व्हायला लागले. भावना प्लॅन मध्ये थोडासा किंचितसा चेंज आहे. मी कॅफेकडे जाणार होतो, पण आत्ता स्टुडिओकडे जावं लागणार आहे. कारण एक मेंबर मला भेटायला आले, त्याच्यामुळं आधी स्टुडिओकडे जाऊन त्यांना भेटतो आणि मग पुढे कॅफेकडे जातो, असा विषय. हे जरा इम्पॉर्टंट विषय होते बोलायचे, तुम्हाला भेटवतो. थांबा 2 मिनिट. भावनो, विषय असा आहे की स्टुडिओमध्ये आलो, मस्त बोलणं वगैरे झालं. हे बघू शकता, पीजे सरकार एक व्हिडिओ शूट होणार आहे, त्याच्याबद्दल थोडीशी एक शॉर्ट मीटिंग होती आमची आज. आणि 2 दिवसातच शूट होईल कदाचित. तर त्या शूट संदर्भात आमचं बोलणं चालू होतं आणि भारी वाटलं बोलून. तर मित्रांनो, आता एक छान आमचा व्हिडिओ येणार आहे 1-2-3 दिवसात, तर बघायला विसरू नका. डीजे स्वॅपी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनला किंवा त्यांच्या स्टोरीला तुम्हाला लवकरच दिसेल, तर पाहायला विसरू नका. तुम्ही बघणारच आहे, मला माहिती आहे. कारण तकलीफ आपण की पब्लिक बोले तो तकलीफ. स्टोरी पण टाकीन आणि शूटचा पण व्लॉग असेल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की नेमका काय विषय आहे. मजा येईल, काम करायला मजा येईल सोबत. नक्कीच. भावानो, कॅफेकडे आलेलो आहे आणि कॅफेकडेच लक्ष द्या, बाकी कुठे लक्ष देऊ नका. भावानो, तुम्ही जास्त आगाव झालाय असं मला वाटायला. आगाव झालाय. नजरे आपकी कहाँ जा रही है मुझे पता है, सब पता है. और ये देखो अरफान द सिंगर बॉय. कॉपीराइट नाही, कॉपीराइट सिंगिंगचा कॉपीराइट नाही. ते बघा आरशामध्ये बघा विषय आरशामध्ये बघून स्वतःला प्रेम करायचं. प्रेम कर भावा, रोमॅन्स करू नको, टेन्शन येते मला. सेल्फ लव ठीक आहे, लेकिन सेल्फ रोमॅन्स ये क्या विषय. चल, दोस्ती के ऊपर एक गाना बोल. वाह वाह वाह, फील आहे भावना, फील आहे. राहुल तर यार सोडून गेलाय का काय, डोक्याला हात लावले. हा बाय द वे भावनो, हा राहुल आहे आपला, खूप चांगला मित्र आहे. आणि बिल्डर राहुल म्हणू शकतो. बघा, उभा राहिला डायरेक्ट वर तटला असता. एवढा मोठा बिल्डर आहे हा. या बघा बॉडी बघा, दंड बघा. या बघा मेहनत आहे पोरगं, मेहनत करते भाई, मेहनत करते. आणि याचा रोज वॉलपेपर चेंज होतोय. हे बघा, रोज काहीतरी सगळ्यांनी हे वॉलपेपर लावा. आता इथं हे चेंज होणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आम्हाला काय कळालंच नाही, इंग्लिश आहे. चीयर्स. कॉफी कसं आहे, कॅफेमध्ये आलोय म्हटल्यावर कॉफी पिली पाहिजे. कॅफेमध्ये कॉफी नाही पिलो तर मग तो कॅफे कसला. आणि त्यांनी खूप स्ट्रॉंग बनवायला सांगितलं आणि मी राहुलला सांगितलं की साखर टाकून स्ट्रॉंग बनव. साखर टाकल्याशिवाय स्ट्रॉंग कशी बनणार. एकदम क्वालिटी. फेस बघा नुसता फेस. माझं मत आहे, माणसाने शिव्याच नाही दिल्या पाहिजे. संत व्हायला पाहिजे, माणसानं संत व्हायला पाहिजे. शिव्या पाहिजे, पण त्या व्हेज पाहिजे, नॉनव्हेज नको, ज्या की माणसांना न ऐकवतील अशा शिव्या नको. कानातून माणसाच्या रक्त वाहत्या तुमच्या शिव्या ऐकून. शेंगदाण्यांनो, मी कधी शिव्या देत नाही, कधीच नाही.
मी आजपर्यंत कधी शिवाय दिलेलं बघितलायस का? कधीच नाही दिलं. 2 मिनिटं सीसीटीव्ही फुटेज काढू एक मागचं तिथे रेकॉर्डिंग झाली तुझा आवाज नाही कधीच शिवाय दिलेलं नाही. मी आजपर्यंत शिवाय दिलेलं नाही. नाही. शिवी नाव जरी ऐकलं तरी मला ओंकार येते. भावनो एका महत्वाच्या टॉपिक वरती तुमच्यासोबत बोलायचं आहे. 50,000 सबस्क्रायबर्स कम्प्लीट स्पेशल आपण एक गिव्ह अवे करतोय. ज्या गिव्ह अवे मध्ये आपण हा हेडफोन गिव्ह अवे करणार आहे. तर त्याच्यासोबतच मी एक चॅलेंज करतोय. 50,000 सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले तर सिरियसलीच महत्वाचं आहे म्हणून एक चॅलेंज करतोय. तर या गिव्ह अवेचे जे रूल्स आहेत ते या चॅलेंज मध्येच असणार आहेत. आपण बॅक टू बॅक 100 डेज व्लॉग चॅलेंज करतोय. तर या 100 व्लॉगला तुम्हाला प्रत्येक व्लॉगला एक छानशी कमेंट करायची आहे आणि जो 100 पैकी 100 व्लॉगला कमेंट करेल अशा लोकांची एक लिस्ट बनेल. त्या लिस्ट मधील एक रॅन्डम नाव कुठलं तरी उचललं जाईल. चिठ्ठ्या टाकून वगैरे ते व्लॉग मध्ये तुम्हाला समजेल. तर त्याच्यातून एक चिठ्ठी निघेल ज्या पार्टिसिपेटला आपल्याला हा हेडफोन गिफ्ट द्यायचा आहे. तर तुम्ही सगळे पार्टिसिपेट कराल अशी अपेक्षा आहे आणि व्लॉगला लाईक करा, सपोर्ट करा. 100 दिवस व्लॉग करायचा हे चॅलेंज सोपं नाही माझ्यासाठी, कारण तुम्हाला माहिती आहे मी गायब झालो म्हणजे आता 15-15 दिवस गायब होत असतो. तर एक चांगली सवय लागावी आणि तुमच्यापर्यंत चांगले चांगले कॉन्टेंट, चांगले व्लॉग्स यावेत यासाठी हे चॅलेंज आपण करतोय. तर चॅलेंज कम्प्लीट करताना खूप मजा येणार आहे आणि 100% एन्जॉयफुल सगळे व्लॉग असतील. तुम्ही एन्जॉय नक्की कराल आणि मजा येणार आहे. बघूया काय काय होते पुढे. झालं एवढंच बोलायचं होतं. हा महत्वाचा मुद्दा होता जो तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता. आजपासून हे चॅलेंज चालू होते. हा पहिला व्लॉग असेल ह्या चॅलेंज मधला. आता 100 दिवस हे चॅलेंज मी कम्प्लीट करू शकतोय का नाही हे तुम्हाला 100 दिवसानंतरच समजेल. पण मैं करके दिखाएगा, 100% करके दिखाएगा. मैं झुकेगा नहीं. डॉन म्हणत्या डॉन. डॉन खाजवतोय भावानो. डॉनला खाज सुटली. डॉन खाजवतोय. डॉन डॉन बघितलं. डॉन व्हिडिओ करायला लागल्यावर ना गाड्याने ऍटिट्यूड चेंज केला लगेच. बघून ना बघितल्यासारखा करतो. असं करतो. मगाशी कुत्र विचारत नव्हतं त्याला, आता लगेच ऍटिट्यूड. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? त्याच्या आईला आमचा कॅमेरा चालू झाला की पुढच्या माणसाला लगे ऍटिट्यूडच येते, काय कळत ना. आम्ही सकाळची कॉफी पिऊन आता डायरेक्ट इथं कॉफी प्यायला आलोय. इथली कॉफी आम्ही सारखी पित असतो. स्टुडिओजवळ आलोय आता आणि कॉफी पितो आणि मग जाऊन थोडंसं काम आहे, बरंच काय काम आहे. काम करणं गरजेचं आहे भाऊ. खूप काम करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय काय होऊ शकत नाही. कॉफी घ्यायला जातोय का सटकतोय बघा. डॉन झोपला. दोस्तों कॉफी ये लो दोस्तों, कॉफी पी लो और मजे करो. जिंदगी का असली मजा ये कम है, ये ज्यादा है. भाई के लिए ज्यादा. चलो अभी भाई को चव हुई थी इसलिए भाई को ज्यादा, मुझे कम. त्याला काल झाला होता खोकला, आज बघते तर ह्यो झोपला. डॉन म्हणत्यात डॉन म्हणत्यात डॉन. भावनो आत्ताचा विषय असा आहे, मी स्टुडिओमध्ये आलोय आणि 50,000 सबस्क्रायबर्स हा छोटा आकडा नाही भावनो. तर थँक्यू सो मच. मी परत एकदा इमोशनल व्हायला लागले. परत एकदा म्हणजे मला खूप लोक विचारत होते बऱ्यापैकी, म्हणजे बऱ्याच लोकांनी मला विचारलं की 50,000 सबस्क्रायबर झाले, काय सेलिब्रेशन वगैरे काही केलं नाही. तर सेलिब्रेशन ऑलरेडी झालंय म्हणजे 50,000 हा आकडा मोठा आहे मान्य आहे, पण आपल्याला एका अजून खूप मोठ्या उंचीवरती जायचं आहे. त्याच्यामुळे हे छोटे छोटे जे आनंद आहेत हे मला तुमच्यासोबत सेलिब्रेट करायला आवडतात ना, की जास्त मोठं काय प्लॅनिंग वगैरे करून असं एवढं मला काही त्याच्यामध्ये जास्त एवढा इंटरेस्ट नाही. हां, सेलिब्रेट मी फक्त करतो ते तुमच्यासोबत आणि ते मी केलेलं आहे. तुम्हाला माहितीच असेल मी लाईव्ह आलेलो होतो आणि लाईव्ह येऊन तुमच्यासोबत मी बोललो. खूप जास्त वेळ चर्चा झाली आपली. तुम्ही माझ्यासोबत बोलला, मी तुमच्यासोबत बोललो आणि इमोशनलही झालो होतो. म्हणजे कॅमेरा ऑफ केला होता मी त्यानंतर, कारण ते मला नाही असं तुमच्यासमोर दाखवू वाटलं, तेव्हा मी कॅमेरा ऑफ केला. पण भावनो एवढा सगळा सफर झाला, त्याच्यामध्ये सगळ्या जुन्या गोष्टी आठवत गेल्या. जसं व्लॉग बघितला किंवा ह्याच्यामध्ये आधी जसं मी सांगत गेलो किंवा बोलत बोलत फ्लोमध्ये जुन्या गोष्टी आठवत गेल्या आणि हे जे डोळ्यातले अश्रू आहेत ते अनावर झाले. मग थोडंसं इमोशनल जास्त झाल्यावर मी कॅमेरा ऑफ केला, कारण मला नाही तुमच्यासमोर तसं दिसायला आवडत. मला हसत आणि तुम्हाला हसवत राहायला आवडतं. त्याच्यामुळं
ते ऑफ करून बॅक स्टेजला विषय झाला तो, पण जाऊ दे, त्याचा काही विषय नका आणि परत ते चालवेल. तर परत एकदा थँक्यू सो मच भावानो, तुमचा हा सपोर्ट, तुमचं हे प्रेम असल्यामुळे मी इथंपर्यंत पोहोचतोय आणि अजून खूप काय काय करायचं आहे. तर हे असंच नेहमी म्हणजे आपण कायम असे सोबत राहू. आणि आत्ता हे जे चॅलेंज कंप्लीट केले, या चॅलेंजमध्ये मला तुमची साथ हवी, तुमचा रिस्पॉन्स हवा आहे. जेवढा तुम्ही जास्त रिस्पॉन्स द्याल, तुम्ही जेवढं ब्लॉग्स एन्जॉय कराल, कमेंट्स कराल, तेवढे मला पण हे सगळं करायला अजून मोटिवेशन भेटेल आणि अजून मजा येईल. तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा, प्रेम करा आणि लाईक करत राहा, सगळ्या लोकांपर्यंत शेअर करत राहा, आपल्या मित्रांपर्यंत वगैरे. आपली फॅमिली खूप जास्त वाढवायची आहे. माझं असं टार्गेट आहे की हे जे 100 ब्लॉगचं चॅलेंज आहे ते कंप्लीट होईपर्यंत 1 लाख सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचायचं, असं म्हणजे माझी अशी इच्छा आहे. तर बघूया आपण कुठंपर्यंत पोहोचते, मला नाही माहीत पुढे काय होणार आहे, पण खूप पॉझिटिव्ह आहे मी या गोष्टीबद्दल आणि तुम्ही पण खूप सपोर्ट कराल अशी इच्छा आहे. तर कमेंट्स नक्की करा. या व्लॉगपासून कमेंट करणं इम्पॉर्टंट आहे. जे या व्लॉगपासून 100व्या व्लॉगपर्यंत कमेंट करतील त्यातील एकाला कोणाला तरी आपल्याकडून हेडफोन गिफ्ट मिळणार आहे, जो हेडफोन तुम्ही बघितलाच असाल. तर करा, सगळ्यांनी पार्टिसिपेट करा असं मला वाटतंय, कोणालाही मिळू शकतो. आणि जर खूप जास्त रिस्पॉन्स जर भेटला आणि जर व्ह्यूज वगैरे चांगल्या लागल्या, सबस्क्रायबर्स वाढले, माझ्या टार्गेटपर्यंत जर आपण पोहोचलो, तर हेडफोनची संख्या देखील वाढू शकते, म्हणजे जास्त लोकांना भेटू शकते. ज्याला आपण एकालाच देणार होतो ते आपण वाढवू पण शकतो. त्यामुळे पार्टिसिपेट करा आणि चांगला रिस्पॉन्स द्या, करू आपण राडा करू. आणि आता मला जायचं आहे घरी. इथंच मी स्टुडिओला चाललो आहे. आत्ता मला वाटते 9:30 वाजलेत. मला आता घरी जायचं आहे गावाकडं. का जाणार आहे ते पण मी एखाद्या ब्लॉगमध्ये घेईन, कारण आत्ता मला ब्लॉग करणं शक्य नाही, थोडंसं वेळ झाला आहे, फास्ट जायचं आहे मला. त्यामुळे हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया असेच एका नवीन धमाकेदार व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव यू यार.